2003 साली सुरू झालेली गायत्री स्कूल हे या दिशेनं पहिलं पाऊल आहे. मला शिक्षण मिळालेलं नाही, त्यामुळे शिक्षण निर्मिती ही माझी जबाबदारी आहे. शिक्षण हे सामाजिक जबाबदारीतून बघायची, सामाजिक बांधिलकीमधून बघायचं का मला जे मिळालेलं नाही ती गोष्ट तयार करून लोकांपर्यंत पोहोचवणे ह्या उद्देशाने बघायचं. आज याची त्याची एक दृष्टी असेल. कितीतरी मुलांपर्यंत शिक्षण पोचलं पाहिजे, ती काळाची गरज आहे. त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडली पाहिजे, ते समाजासमोर गेले पाहिजेत. व्यवसाय कशाला म्हणतात हे आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी आम्ही गेस्ट लेक्चर 10 ते 12 गेस्ट लेक्चर ठेवण्याचा आजच प्रयत्न करतो की MPSC कशाला म्हणतात, UPSC कशाला म्हणतात, IAS कशाला म्हणतात. ह्या गोष्टी मला कळतात. मी माझ्या मुलांना सांगायला घाबरतोय, विचारच करत नाही. कारकुनी शिक्षण घेण्याच्या पलीकडे जाऊन एक जीवन जगण्याचं शिक्षण ॲडॅप्ट करू शकतात, स्वतः पायावर उभं राहू शकतात, शासनावरचा जो बोजा आहे तो कमी करू शकतात. आज प्रत्येकजण आम्ही म्हणतोय की शासन असं करत नाही, शासन तसं करत नाही. शासन म्हणजे कोण? शासन म्हणजे तुम्ही आणि आम्ही. स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून मुलामुलींना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने SSC आणि CBSE अभ्यासक्रमाअंतर्गत आज संस्थेच्या 5 शाळा जोमाने वाढत असून सुमारे 3,500 ते 4,000 विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ बॅनरच्या अंडर 5 स्कूल आज आम्ही रन करतोय आणि अप्रॉक्स 3,500 to 4,000 स्टुडंट ह्या वर्षी आम्ही तो टप्पा गाठतोय. आमची गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल 2003 साली सुरू झाली आणि 40 विद्यार्थ्यांच्या वरती 2 रूममधून आज आम्ही स्पेसियस एरिया म्हणजे जवळजवळ आमचे 25 क्लासरूम्स आहेत, डिजिटल क्लासरूम्स आहेत आणि अबाव 1,000 स्टुडंट्स आहेत. संस्थापकांचं मत असं होतं की सगळ्या स्तरावरच्या मुलांना इंग्लिश यावं ह्यासाठी इंग्लिश मीडियम स्कूल त्यांनी सुरू केलं. आमच्या गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आम्ही विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज घेत असतो. त्यामध्ये जे आहे ॲन्युअल चेकअप आम्ही घेत असतो. ॲन्युअल चेकअप याकरता कारण मुलांना, विद्यार्थ्यांना त्यांच्या हेल्थबद्दल रिअश्युरन्स होत असतं की त्यांची हेल्थ कशी आहे. त्याचप्रकारे पॅरेंट्सला पण कळतं की आपल्या मुलाकरता आपण काय काळजी घ्यायला हव्या. त्याचप्रकारे जे आहेत टीचर्सला पण कळतं की मुलांना काय प्रॉब्लेम्स आहेत, तर ती प्रॉब्लेम्स ते सॉल्व करू शकतात. म्हणजे त्यांची एक्स्ट्रा केअर आमच्या इथे घेतली जाते. आमच्या गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज देत असतो. त्यात ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी, मल्टीपर्पज हॉल, गार्डन, इनडोअर आउटडोअर गेम्स, डिजिटल क्लासरूम्स आणि एक छानशी लायब्ररी. कोणत्याही उद्योगाच्या यशस्वी वाटचालीमध्ये त्याच्या व्यवस्थापनाचा विशेष सहभाग असतो. योगेश एंटरप्राइजेसमध्ये आज प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींची नियुक्ती केलेली आहे. उत्तम नियोजनामुळे उच्चस्तरीय व्यवस्थापनाला मोकळेपणानं निर्णय घेणं सोपं जातं. योगेश एंटरप्राइजेसची जडणघडण आणि प्रवास हा श्रीयुत भोंगाळे यांच्या स्वप्नांची, धडाडीची आणि अचूक निर्णय क्षमतेची परिणती आहे. आपण जे करू ते सर्वोत्तम असावं आणि प्रत्येक गोष्ट ही आधीपेक्षा चांगली असावी ही प्रबळ इच्छाशक्ती त्यांनी या समूहातील प्रत्येकात भिनवली आहे. समोर येणारी जी कामं आहेत त्या कामाच्या स्थितीमध्ये विक्री करत असताना माझ्याकडे जे काही चांगल्या लोकेशनचे प्लॉट्स उपलब्ध असतील, तिथं काही कमर्शियल कॉम्प्लेक्स यावेत, हॉटेल्समध्ये जावं किंवा मॉडर्न युगाप्रमाणे मॉल्समध्ये जावं, शोरूम्समध्ये जावं, ते कन्स्ट्रक्ट करावी आणि त्याप्रमाणे एक जबाबदारी पार पाडावी. अप्रॉक्स 15 लाख स्क्वेअर फीट कन्स्ट्रक्शनचं काम संपवल्यानंतर आता आमच्या एक्झिस्टिंग किंवा ऑनगोईंग स्कीम ज्या आहेत त्या एक 8 लाख स्क्वेअर फीटची स्कीम आमची चालू आहे आणि ज्या प्रपोज प्लॅन आहेत जे 15 लाख स्क्वेअर फीटचं काम आमचं येतं आहे मार्केटमध्ये. रोड, लाईट आणि पाणी
हे सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याला कनेक्टिंग वे, त्याला संपर्कासाठी जो रस्ता आहे तो महत्त्वाचा आहे. आणि जिथं रोड लाईट पाणी आहे तिथं डेव्हलप व्हायला वेळ लागत नाही आहे. प्लॉटिंग केल्यानंतर पहिल्या महिन्याभरात जिथं 40% सेल होतो त्या दिवशी आम्हाला असं वाटतं का आम्ही बाजी मारली. योगेश एंटरप्राइजेस अशा ट्रस्ट जो विषय आहे याला खूप धरून चालतं की कस्टमरला जर सांगितलं आहे की आपण ह्या क्वालिटीचं तुम्हाला फ्लॅट मिळेल किंवा प्रोडक्ट मिळेल तर वी गिव्ह द अश्युरन्स की तुम्हाला ते मिळेल. हे सर्व करत असताना हे सर्व मी एकटा करू शकेल हे मुळीच नाही. ह्यामध्ये मला मार्केटमध्ये अद्ययावत ज्ञान देणारे लोक, माझ्याकडं जास्त उपलब्ध असणाऱ्या ज्या रकमा असलेली लोक, त्यांना त्यांच्या जर रकमा कुठं लावायच्या असतील तर ते स्वीकारणं ही काळाची गरज आहे. योगेश एंटरप्राइजेस किंवा गंधर्व ह्या ब्रँड नेमने आज असं छान गुडविल तयार करून ठेवलं आहे की आम्ही मार्केटमध्ये कुठे जरी गेलो तरी योगेश नावाने, योगेश ग्रुप नावाने किंवा गंधर्व या ब्रँड नेमने ओळखल्या जातो. बेसिकली दिस इज ऑल अबाउट विनिंग पीपल्स माइंड. त्यांची डिमांड समजून त्यांना सप्लाय करणं ही सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर आज योगेश ग्रुपमध्ये आम्ही ॲप्रॉक्स 200 लोक एकत्र काम करतो. त्यांच्या सुखदुःखात आम्ही सहभागी असतो. आज माझ्याकडे 20 वर्षापूर्वीचा देखील एम्प्लॉई आहे, 1 वर्षापूर्वीचा देखील एम्प्लॉई आहे. पहिल्या दिवशी ज्यावेळेस व्यवसायाला सुरुवात झाली त्यावेळेस मला 20 वर्ष कुणीही रोखलं नाही व्यवसायामध्ये. बऱ्याचशा जबाबदाऱ्या ते वरच्यावर पार पडत होत्या, त्यामुळं त्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना माझ्यापर्यंत ती जबाबदारी येतच नव्हती. त्याचं कारण असं आहे की माझं कुटुंब मला समजावून घेणारं होतं. व्यवसायाच्या यशामध्ये माझ्या पत्नीने मला समजावून घेतले, त्यामुळे हा व्यवसाय आज यशोशिखरावर आहे. त्यामुळे माझं कुटुंब व मी आम्ही सर्व समाधानी आहोत. आणि म्हणूनच योगेश एंटरप्राइजेस आज नव्या क्षितिजांचा शोध घेण्यासाठी झेपावण्यास नव्याने सज्ज झालाय.